नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कागदावर मापे टाकून आधीच घेतली होती. फ्रंट आणि बॅक साईडला शेप देऊन घेतला होता. अस्तरवर मी फ्रंट ठेवला आहे आणि पिनअप करून घेतला आहे. पिनअप करून घेतल्यानंतर उजव्या बाजूला 1.5 इंच, डाव्या बाजूला 1.5 इंच असा मी अस्तर ठेवला आहे. 1.5 इंच वाढवून घेतल्यानंतर प्रिन्सेस कटला शेप देऊन घेतला आहे. मध्यभागी पण 1.5 इंच वाढवायचा आहे, कारण जो प्रिन्सेस कटचा शेप येणार आहे तो तिथूनच येणार आहे. वरून टक्स पॉईंट 7.5 इंच आणि समोरून 3.5 इंच असा टक्स पॉईंट घेतलेला आहे. आणि 1.5 इंच घेतल्यामुळे प्रिन्सेस कटची जी शेप आहे तो परफेक्ट येतो. 1.5 इंच घेतल्यामुळे खोली जी आहे ती परफेक्ट येते. आणि भाग वेगवेगळे कटिंग केल्यानंतर होणार आहेत, म्हणून त्यामुळे मी अजून 2-3 पिना लावल्या आहेत. कटिंग करून घेते आहे. कटिंग करता करता माझ्या लक्षात आलं आहे की मला पुढे पण गळा टाकायचा आहे, म्हणून मी कटिंग थांबवली. पुढच्या गळ्याची शेप देऊन घेतली. पटकन पुढच्या गळ्याला शेप दिला आणि मग कटिंग केली आहे. हा ब्लाऊज मला कमीत कमी 10 वेळा बघावा लागला, कारण डिझाईन थोडी वेगळ्या पद्धतीची होती. असे बोचकं बांधल्यासाठी सारखं पाठवून बांधायचं होतं, पण शेपमध्ये कट करून. आणि हा पुढचा गळा आहे. पुढच्या गळ्याला मला शेप देताना थोडं कठीण चाललं होतं, कारण गळा प्रिन्सेस कट होता. फिनिशिंग देताना खूप गोंधळ होता. म्हणून आधी कटिंग करता करता मागे पुढे दोन्ही बाजूला बघतच कटिंग करायचं होतं. कटिंग करतच मला स्वयंपाक बनवायचा होता, कारण बाळ उठलं होतं. बाळ काय मला काम करू देत नव्हतं. बाळ गोंधळ घालत होतं. तिकडे कुकरच्या शिट्या चालू होत्या, इकडे बाळाचं आरडणं ओरडणं चालू होतं. पण मला माझं काम करायचं होतं. तनूला बाळाला तनूजवळ दिलं आणि मी कटिंग करायला सुरुवात केली होती. कशी तरी परत घरात मला अशा प्रकारचा ब्लाऊज बनवायचा होता. जेमतेम अशा प्रकारचा बनलेला आहे बघा. जेमतेम अशा प्रकारचा बनलेला आहे. पण सेकंड खालची बाजूची जी डिझाईन आहे त्याच्यावर तिला नाडी नको होती. ते जसं बोचकं बांधलेलं होतं तसं ते बोचकं नव्हतं हवं तिला प्लेन डिझाईन हवी होती, म्हणून प्लेन डिझाईन केली. या फ्रंटचा पण फ्रंट रेडी केला आहे, मस्त गळा आलेला. आणि पट्ट्या बनवल्या स्लीव्सच्या. आणि नेटची स्लीव्स करायची होती, म्हणून नेटच्या खालच्या बाजूला स्लीव्स लागतं कपड्याचं, म्हणून ती रेडी केली. हा बघा, हा जेमतेम परफेक्ट झाला आहे. पुढून तर 1 नंबर झालेला आहे आणि पाठून पण 1च नंबर झालेला आहे. तो असा दिसत नाही आहे बरोबर, झूम करून बघा.